महाराष्ट्राला माहित आहे की पुण्यामध्ये वारंवार ड्रगच्या घटना घडत आहेत. काही महिन्यापूर्वीच ललित प्रकरणामध्ये सुद्धा करोडो रुपयाचे ड्रग त्या पुण्यामध्ये सापडलेत. आता सुद्धा अनेक हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ड्रग विकल्या जात आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा बाहेर आलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं जर पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हिट अँड रनच्या घटना होत आहे. नागपूरमध्ये जी रामझुला येथे 2 तरुण त्या हिट अँड रन केसमध्ये मारले गेलेत, त्याच्यामधली जी 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 गाडी चालवत होती रितिका मालू, 130 दिवस झालेत. 130 दिवसापासून अजून सुद्धा नागपूर येथील पोलीस तिचा पत्ता लावू शकली नाही. त्यामध्ये या सर्व घटनेमध्ये राजकीय संरक्षण आहे का आणि राजकीय संरक्षणापायी तिला नागपूरमधून बाहेर पळू दिलं, महाराष्ट्रामधून बाहेर पळू दिलं का, अशा सुद्धा चर्चा नागपूरमध्ये आहेत. कारण की 130 दिवस झाल्यावर सुद्धा रितिका मालू हिला आतापर्यंत अटक करण्यात आली नाही, ती सापडली नाही. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीच्या घटना नागपूरमध्ये वारंवार घडत आहेत. यामध्ये मधल्या काळामध्ये तर फुटपाथवर गाडी चढून 9 लोकांचा त्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. पोट्टेवारची केस आपल्याला माहित आहे. पुण्यामध्ये सुद्धा अशा घटना काही झाल्यात. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या हिट अँड रनच्या घटना सुद्धा महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, त्याकडे सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे. हे सध्या जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे फक्त 3 महिन्यासाठी आहे. 3 महिन्यानंतर यांची लिमिट संपते. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्याच्यामुळे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अनेक अधिकारी नियम बाजूला ठेवून प्रशासनाच्या शासनाच्या दबावाखाली नियमबाह्य काम करतायत. मी या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, अनेक अधिकारी चांगले काम करतात पण अनेक अधिकारी नियमबाह्य काम करतायत, वरतून दबाव आला की काम करतायत. त्या सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की असे जे महाराष्ट्रातील अधिकारी आहे जे वरच्या दबावाखाली नियम बाजूला ठेवून काम करतात, त्यांच्या याद्या सुद्धा तयार करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे. जिल्ह्यात आम्ही त्यांचे याद्या तयार करतोय, जेणेकरून दबावाखाली काम करणारे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर आमचं सरकार आल्यानंतर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू, हे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.